आणि थेट जाऊयात, नाना पटोले बोलतायत तिथे. राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे, म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीकडे हे खातं असल्यानंतरही सुद्धा हे महामंडळ घाट्यात जात असेल तर महाराष्ट्राची वाटचाल ही कर्जबाजारीकडे जाते आहे हेच आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून एका त्यांच्या डिपार्टमेंटच्या एका महामंडळाच्या बाबतची MMRDAच्या बाबतची मी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून हे राज्यच आता पुढच्या काळामध्ये लिलावात आणतात का ही भीती निर्माण झालेली आहे. बँकेचं, वर्ल्ड बँकेचं आणि जागतिक अनेक देशातलं कर्ज घेऊन महाराष्ट्राचा विकास करायचा या सरकारचा प्लॅन आहे. आणि त्याच्यामुळे जसं रस्ते विकासामध्ये सरकार आपली भूमिका मांडते, मी तुम्हाला सांगतो की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा या पद्धतीचं कर्ज घेऊन हे करतात आहेत, त्या पद्धतीचं महाराष्ट्रातही घेत आहे. पण तिथले अगर तुम्ही रस्त्याच्या एस्टिमेट कास्ट पाहिली आणि महाराष्ट्राची एस्टिमेट कास्ट पाहिली, अंदाजपत्रकं पाहिलेत, तर 40% महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला उत्तर प्रदेश आणि त्यांचं दोन्ही राज्य म्हणून त्या दोन राज्याचीच तुलना करतो, तर महाराष्ट्रामध्ये 40% या सगळ्या अंदाजपत्रकामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे याचाच अर्थ की कर्ज घेऊन योजना करायच्या, विकासाची भूमिका मांडायची आणि त्या माध्यमातून मलिंदा ओढायचा आणि कामाची क्वालिटी आपण पाहतो आहे ती बोगस क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे अटल सेतूसारख्या सेतूलाही, त्याच्या जोडणाऱ्या रस्त्यालाही भेगा जातात आहेत, हे पूर्ण राज्याने, देशाने आणि जगाने पाहिलेलं आहे. जवळपास 17,000 कोटीच्या या कर्जरूपी प्रकल्पाला सुद्धा त्यांनी, आणि तेही समुद्राच्या खाडी भागामध्ये असलेल्या, म्हणजे आता ते म्हणतात की सेतूला गेला नाही, त्याच्या जोडणाऱ्या रस्त्याला गेला. पण भ्रष्टाचाराचे काही पुरावे पाहिजे असेल तर भाताचं एकशितावरून आपण भात तपासतो की भात शिजला की नाही. तर ह्या राज्याच्या विकासाच्या ह्याच्यामध्ये आपण भ्रष्टाचार कसा चाललेला आहे. कर्नाटकाचं सरकार 40% कमिशनवालं होतं, महाराष्ट्रातलं सरकार हे 60% वालं सरकार आहे. काल आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की 40%. खरं तर मी यांचा सगळं आज आर्थिक पाहणी अहवाल आणि हे सगळं पाहिल्यानंतर 20% यांच्या भ्रष्टाचाराचं कमिशनखोरी या सरकारची आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून हे राज्य आता सुरक्षित कसं ठेवता येईल ही भूमिका आम्ही उद्या विधानसभेतही मांडू. माननीय राज्यपालाचं अभिभाषण मागचं झालेलं होतं, तेही अभिभाषणावरची चर्चा आहे. या सगळ्या विषयावर सांगोपाम आम्ही त्या ठिकाणी सरकारला अनेक प्रश्न विचारून त्याला उत्तर घेऊ. महाराष्ट्रामध्ये आमची मागणी राहणार आहे की ज्याप्रमाणे तेलंगणा सरकारने सरसकट कर्जमाफी केली, ती सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. जुनी पेन्शन महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजे. आणि राज्य भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जे दिवाळखोरीमध्ये काढण्याचं पाप महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि भाजप-प्रणीत सरकार करते आहे, या सरकारला या भ्रष्टाचाराचे सगळे उत्तर द्यावं लागणार आहे. सरकार म्हणाली, काल तुम्ही सरकारचंही प्रेस वार्ता ऐकली की आम्ही सकारात्मक, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण विधानसभेत कसं गोंधळ घालतात, कसं आवाजी मतदानाने कामकाज करून घेतात, हे असं पाप सरकारने करावं नाही. हिंमत असेल तर प्रत्येक मुद्द्यावर आमची पण चर्चा करायची तयारी आहे. आमचा जो सगळा मसाला आहे, पण सरकारने पळ काढू नये हे आव्हानसुद्धा मी सरकारला या ठिकाणी करतो आहे. महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थानं हिशोब देण्याची वेळ या सरकारकडे आलेली आहे. पण सरकारने बहुमताच्या आधारावर विधानसभेच्या कामकाजामध्ये पळ काढू नये ही आमची भूमिका या ठिकाणी राहणार आहे. नाना, पण आज एक प्रसंग या ठिकाणी घडला की उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एका लिफ्टमधून गेले. त्यामुळे कुठेतरी हे नवीन संबंधांचं तर सुरुवात नाही ना, अशी चर्चा रंगू लागलेली आहे. चंद्रकांत पाटील मलाही भेटायला आले. देवेंद्र फडणवीसांसोबत मी आणि विरोधी पक्ष नेते आमचे वडट्टीवार आम्ही दोघेही भेटलो. तर ही महाराष्ट्रातली परंपरा आहे. काही आम्ही एकमेकाचं दुश्मन नाही, पण 2014 पासून जे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये व्यक्तिगत कोणाला तरी टॉर्चर करायचं आणि त्याला
सामाजिक आणि राजकीय जीवनातून उडवायचं ही जी 2014 पासून सुरू झाली ही काही महाराष्ट्रातली परंपरा नाही. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष असो की सत्ता पक्ष असो एकमेकाला अविचारानेच या महाराष्ट्राचा हा विकासाचा गाडा चालायचा. आणि पण मधल्या काळामध्ये जे 2014 पासून महाराष्ट्राला जे ग्रहण लागलेलं आहे त्याचं कोणी समर्थन करणार नाही. म्हणून भेटी हा काही भाग नसतो. त्यामुळे आपल्या आपल्या मतदारसंघाचं राज्याच्या बद्दल चर्चा या सगळ्या गोष्टी आम्ही करतोच. त्यामुळे भेटीचा अर्थ आणि अनर्थ करण्याचं काही कारण नाही. परंतु संजय राऊत यांचं एक वक्तव्य आज सकाळपासून खूप गाजत आहे. आज सकाळी ते असं म्हणालेले आहेत की महाविकास आघाडीला निवडणुकीला सामोरं जात असताना मुख्यमंत्री म्हणून कुणाचा तरी एका व्यक्तीचा चेहरा पुढे करावा लागेल, त्याशिवाय निवडणूक जिंकणं कठीण. बघा आता कोणाचा असेल हा चेहरा? मला मुद्दा असा आहे का, अजून कुठली जागा वाटपाची चर्चा नाही एक. आणि मला असं वाटतं की संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीच की त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही असा आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मी संजय राऊताच्या मांडलेल्या मुद्द्याचं कुठलंही कॉमेंट करणार नाही अशी भूमिका आमची. एक प्रकारे ते म्हणतात उद्धव ठाकरे चेहरा असले पाहिजे. आम्ही सांगितलं आम्ही कुठलंही कॉमेंट करणार नाही त्याच्यावर. सर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की दिल्लीच्या नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलेलं आहे का की राज्यामध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ असले प्रकार करू नका, असल्या कुठल्याही चर्चांना उत्तर देऊ नका. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या वतीनं कधी पण मोठा भाऊ छोटा भाऊ म्हटलं गेलेलं नाही. मीडियामध्ये मागचं जे काही आपण अनुभव पाहिले होते, आमच्याजवळ जास्त संख्या आहे म्हणून आम्ही मोठे आहोत. पण काँग्रेस आज राज्यामधला मोठा पक्ष असतानासुद्धा मोठा भावाचं कधीही भूमिका आम्ही मांडली नाही. आमची भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन राहायची आहे. त्याच्यामुळे दिल्लीला सगळं माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ॲक्च्युली काय चाललेलं आहे. त्यामुळे कुठल्याही त्या पद्धतीचं नाही. आम्हाला सगळ्यांनी मिळून पुढच्या निवडणुकीला पुढे जायचं आहे ही भूमिका आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला सांगितली. मुंबई काँग्रेसचा जो वाद आहे त्याच्यावर काही तोडगा निघालेला आहे का? आधी 20 जणांचं शिष्टमंडळ गेलं, त्यानंतर 70 जणांचं शिष्टमंडळ गेलं, काही तोडगा निघालेला आहे का? बघा, काँग्रेस पार्टी ही डेमोक्रेसिक पार्टी आहे. हिटलर पार्टी भाजप आहे. हे आता काही लपलेलं नाही. इथं कशी हिटलरशाही चालते हे आपल्याला माहिती आहे. तर चंद्रकांत पाटील हे मलाही भेटायला आलेले होते. चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे यांना भेटल्यावरून नाना पटोले यांनी हे उत्तर दिलेलं आहे. तर भेटीचा अर्थ आणि अनर्थ करण्याचं कारण नाही असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. तर मोठा भाऊ छोटा भाऊ यावरती सुद्धा आम्ही बोलणार नाही असं म्हटलंय. आणि राऊतांच्या कुठल्याही वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाही असं काँग्रेस पार्टीनं याआधीच ठरवलंय असंही नाना पटोले यांनी म्हटलंय.